स्वामींच्या पारायणाचा आज 6वा दिवस आहे आणि रोजच्याप्रमाणे सकाळी लवकर आवरून पारायणाला सुरुवात केली. आज पारायणासाठी जरा जास्त वेळ लागला, कारण आज थोडे जास्त अध्याय होते वाचायला. पारायण झाल्यानंतर लगेच चहा ठेवला. मुलं उठले नव्हते तोपर्यंत आम्ही निवांत बसून चहा घेतला आणि ही बेगम मांजर उठली की माझ्या जवळशी येऊन बसते. तिला मग मी नाश्त्यासाठी भेळ दिली, पण तिला काही भेळ खायची नव्हती. मग मी तिला त्याच्यानंतर बनाना खायला दिला. तो तिने मस्त खाल्ला. भाजीपाल्यासोबत वालाच्या शेंगा आणल्या होत्या, पण काल वेळ भेटला नाही म्हणून आज त्याने सून घेतल्या. आणि हा बघा झोपाळू प्राणी. जशी जशी सकाळ होईल तशी तशी याला झोप चढते. 8:15 वाजून गेले तरी पण हा काही उठायचं नाव घेतच नव्हता आणि तो जितकं झोपतो तितकंच तिचं सकाळी काही ना काही खाणं चालू असतं. त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. दक्ष उठल्यानंतर त्याला ओली भेळ खायची होती म्हणून त्यांना ओली भेळ बनवून दिली. मुलांचा आज रिझल्ट होता, सोबतच प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी पण होणार होती आणि त्यांना स्कूलमधून जो जॉमेट्री बॉक्स ॲज अ प्राइज मिळाला ते पाहून त्यांना खूप आनंद झाला. पण मी काही त्यांना स्कूलमध्ये घेऊन गेले नव्हते, कारण त्यांची आंघोळ पण बाकी होती आणि त्यांना यायची. तिथून आल्यावर उरलेलं जेवण बनवलं. त्याच्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवला. आम्ही पण त्याच्यानंतर मस्त असं जेवण केलं. चला तर मग तुम्हाला कसा वाटला हा मिनी व्लॉग? आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.